राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान सद्भावना सप्ताह आयोजित करण्यात आला होता। याचाच एक भाग म्हणून गुरुवारी लष्कर येथील बेरिया फंक्शन हॉल येथे 84 गुणवंतांचा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर UN बेरिया, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, नलिनी चंदेले, प्रशांत बाबर, माजी शहराध्यक्ष भारत जाधव, सूर्यकांत शिरखाने उपस्थित होते। दरम्यान गुणीजनांचा सत्कार केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गुणवंतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले, लाडके नेते आहेत। मी जेव्हा जेव्हा पवार साहेबांकडे जातो भेटायला जातो, एकदा दोनदा मी गेलो, माझी जास्त ओळख नाही आहे, मात्र ते वेगळे सगळ्यांनी प्रेमाने बोलवतात आणि ते बाजूला बसतात। मग गेले ते काय झालं, याचं काय झालं, अशा ह्या नेते कार्यकर्ते आणि आज वेगळे सगळ्यांना काल सांगितलं की आपण हा कार्यक्रम करूया विद्यार्थ्यांसाठी। तर विद्यार्थ्यांना मला काय सांगायचं, सोलापूर शहर हे आपण छोटं गाव जरी असलं तरी तुम्ही लोकांनी आज जी बँक पण जाणार आहे ती आपली भविष्याची बँक आहे। पुढे त्या बँकेतून आपण आपलं भविष्य तयार करणार आहोत। बाबा साहब ने सबसे ज्यादा हमारे महिलाओं के लिए कार्य ज्यादा किया उन्होंने। बाबा साहब आम्बेडकर, शाहू फुले, शिवाजी महाराज के जो विचार थे वो विचार के अनुसार महिला आंदोलन उन्होंने जाहिर किया और महिलाओं को संपत्ति में समान अधिकार उनको मिलना चाहिए। यह सबसे बड़ा उन्होंने कार्य किया है। दूसरा, महिलाओं को सामाजिक क्षेत्र में महिला काम कर सकती है, उद्योग क्षेत्र में महिलाओं काम कर सकती है। उसी तरह महिलाओं को आरक्षण उन्होंने 50% ट्रैक्टरवी और 74वीं घटना दुरुस्त करके महिलाओं को 50% आरक्षण दिया, जिसके वजह से कई महिलाएं आज देश में, महाराष्ट्र में आज स्थानीय स्वराज्य में महापौर करके, सरपंच करके काम कर रही है। या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जमातीचा नेता किंवा कार्यकर्ता त्यांच्या समोर असलेली त्यांना आदरणं त्यांनी मागणी दिलेली आहे। विशेष म्हणजे माझ्याकडून सांगतो, नगरपालिका महापालिकेच्या इतिहासात 100 वर्षाच्या इतिहासात कधीही भट्ट्यामुक्त जमातीचा महापौर त्यांनी बनलेला नव्हता। ते माझ्या वडील भीमराव जाधव यांना महापौर म्हणून त्यांनी केलं आणि एक दिशा महापालिकेला दाखवलं आणि मला जिल्हा परिषदेमध्ये एकदा सोडून 3दा तिकीट दिलं आणि 3 वेळा मी निवडून आलो, सभापती झालो, पक्षनेता झालो, उपाध्यक्ष ह्या पदापर्यंत गेलो। तर फक्त साहेबांच्या पुण्यामुळे शरद पवारांचा वाढदिवस हा नेहमीच एक सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकोपा जोपासण्याच्या उदात्त हेतूने साजरा केला जातो। त्याच विचारांची कास पुढे करत शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील 84 गुणवंतांचा सत्कार केला आहे, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर UN बेरिया यांनी दिली। राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांचा 85वा वाढदिवस आज या आपल्या महाराष्ट्राबरोबर सर्व देशामध्ये साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं आज आपल्या सोलापूर शहरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। विशेषतः गोरगरिबांना मदत करणे, आश्रमच्या मुलामुलींना त्या ठिकाणी जेवण देणे किंवा त्यांना भोजनाची व्यवस्था करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून तो आज या ठिकाणी कॉम्रेड बेरिया शैक्षणिक संकुलामध्ये 84 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून मेमेंटो, त्याचबरोबर त्यांना सॅग बॅग देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये
जाणता राजा म्हणून साहेबांची ओळख आहे. 4 वेळा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आज 84 वर्ष झाले तरी महाराष्ट्र नाही तर देशामध्ये सतत दौरा करणारे, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे, सांस्कृतिक क्षेत्रातले प्रश्न सातत्याने सोडवणारे आणि महाराष्ट्राचा विकास करणारे, महाराष्ट्राला एक उंच शिखरावर नेणारे असे एक थोर व्यक्तिमत्व, त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हा सगळ्यांना अत्यंत आनंद होत आहे. आणि सर्व समाज उपयोगी गोरगरिबांना मदत करणारे कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच साहेबांनी या ठिकाणी जनतेची सेवा या ठिकाणी करीत राहावं अशा तऱ्हेचं मी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो.